काय माणसं असते ते काय? आळशीपणा करायचं किती करायचा? लोक पहाटेच उठतात, कामाला लागतात आणि काय जण बोलायची काय सोयच नाही. लय उशिरा पत्तूर झोपल्यावर पुढच्या जन्मी गाढवाच्या जन्माला जातो माणूस. एवढं बी कळू नये का माणसाला? किती मागं लागायचं? माणसाला लवकर उठावं, आंघोळ पांघोळ करून कामाला लागावं. पेपर वाचण्याच्या नादामध्ये इतका गुंगलो होतो ना मी की मला लक्षातच नाही आलं तू आलेला. समर ओके, चेहऱ्यावर नाही वाटत आहे ओके. तुमच्यात परत काही भांडण वगैरे झालंय का? समर, तुझं आणि सुमनचं काय चाललंय रे? हे बघ, नवरा बायकोंच्या नात्यामध्ये गोडवा असायला हवा. गोडवा असेल तरच ते नातं टिकतं. हो, ताई आणि भाऊजींचं बघ किती वर्ष नातं टिकलंय. म्हणजे भाऊजी भांडतच नाहीत ना, म्हणजे ताई पण नाही भांडत. समर, नवरा बायकोचं भांडण म्हणजे दुधाच्या भांड्यात मिठाचा खडा. ताई, इथं चहा मध्ये पण मीठच चालले. सुमन बालिश आहे, तू तिच्या गोष्टी मनावर घेऊ नकोस. हा, तिचं फार ऐकत जाऊ नकोस. या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं. फार सिरियसली घेऊ नको तिला. तर काय, नाही तू फुकटचे सल्ले देत बसेल. आता बघ ना, तू खरा आमदार व्हायचास पण कारखान्याचा चेअरमन म्हणून फिरतोय आता सगळीकडे. नाही तर काय, म्हणजे कुठे बोलायचं, काय बोलायचं, कसं वागायचं ते तिला कळतच नाही. गोष्टींचं महत्व कळत नाही. तेव्हा तू आपलं तिला घरापुरतं मर्यादित ठेव. अल्लड आहे ती अजून. काय अल्लडपणा गेला का नाही ते बघतोय. म्हणजे कशातही हल्ली साखर असते, कशातही मीठ असतं, चेक करतो, बाकी काय. तुमच्या मनात लेस काय काय भरवले वाटतं तुमच्या भाच्यानी. खाऊन घ्या, बराबर आहे सगळं. बबन, आपण बाहेर कुठेतरी नाश्ता करूया. अरे, दुपारचं जेवण तरी जेवणार आहे का नाही? साहेब, दुपारच्या डब्याला भाजी काय सांगायची? सुमे, आज दुपारच्या डब्याला मेथीची भाजी द्या. चला साहेब. काय मिळतं ग तुला नवऱ्याला असं छळून? अगं, समर गेला? हा, अग बाबांना कारले आणायला सांगणार होते मी. आज कारल्याची भाजी खायची लई इच्छा होती बघ माझी. म्हणजे रक्ताला चांगली असतात ना. आहेत कारली. हा, मी करते. बर.
शालू, मला तिसरा सक्सेस मिळाला पाहिजे. मला जरा मदत कर. आहा, भैयाजीने मिठाच्या पाण्यात भिजवलेलं चालत नाही. अहो मग कडवटपणा कसा जाणार? भैयाजीने कडवटपणाच लागतोय. तुम्ही राहू द्या, मी फोडणी टाकते. तुम्ही डबा भरून घ्या. शालू, हा. लक्ष्मण आणि गीताला मी बाहेर काढतो. बाकी सब काम तुम तमाम करो. होय. काय लक्ष्मण, गीता, काय चाललंय? काय ना मामा तर मला काय म्हणणार डबा तयार करतोय. अरे खरं काम तर सुमनच करते सगळं. तुम्ही नुसतं तिच्या माग फिरत असता. जरा काम करत जा रे. पगार कसलं घेता तुम्ही? सुमनला किती त्रास होतो तुमच्यामुळे माहितीये का? मामासाहेब, असं काय नाही. फोडणीच टाकायची राहिल्या, बाकी झालंय सगळं. अच्छा, म्हणजे सगळं काम झालंय तर इथलं. हा. लक्ष्मण, गीता, चला आमराईत. माझ्याकडे तुमच्यासाठी काम आहे एक. आमलाईत गीता ताई, मी डबा घेऊन जाते. तुमचं काम झालं की भैयाजीनं जेवाय वाढा. चला 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 माय मागे या. सुमन, भैयाजीने बोलवलंय तुला. कशाला? भाजी झाली त्यांची. हा, हे काय? चल की जरा, काय म्हणतात भैयाजी बघ. खोलीत बोलवले अगं. हा. ते राहू दे, आधी जाऊया. बर. सुमन, तू हो मोर, मी आले जरा बाहेरून. हं? झालं का? हा, झालं. पण आता या भाजीचं काय करायचं? अहो, सुमन, इथं भाजी बघितलं तर डाऊट येणार नाही का तिला? खावा खावा पटकन. खावा लवकर. चला कुठतरी. साहेब, भूका लागली त्याने तुम्हाला? येईल सुमील डबा घेऊन. नाही नाही नाही, बसा बसा, तुम्ही जेवा. कदम साहेब, जाधव साहेब, आज ऐक नाही, आमच्या साहेबांच्यासाठी डब्याला स्पेशल खास अशी मेथीची भाजी येणार आहे. हा, सुरेशने काय दिलंय हो डब्याला? सुरेश ना आज बटाट्याचा रस्ता घेऊन आला होता. बबन, एकदम मस्त झाला होता बघ रस्ता. ग बसता का? मस्त म्हणे मस्त. आज आमची मेथीची भाजी मस्त असणार आहे. हा, अशी मिरची लसणाची फोडणी अशी. हा,
निमार्द कुठलेलं असं शेंगदाण्याचं कूट. माझ्या बघा आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागले. बबन चला जेवून घ्या. जाधव साहेब कदम काका आज लवकर? हा, सुरेश आज लवकर डबा घेऊन आला होता. चांगलंय, तात्या सुधारल्यात म्हणायचं. काय जण सुधारल्यात आणि काय जण बिघडल्यात. बबन चल बस जेवून घे सगळ्यांसंगटच. कारलं? सुमे, मुद्दाम कारल्याची भाजी आणलीस ना तू? अहो नाही, मी मेथीचीच भाजी केली होती. मग कुठे आहे मेथीची भाजी? अहो नाही, मी मी खरंच मेथीची भाजी भरली होती डब्यात. मग मेथीच्या भाजीची कारल्याची भाजी कशी झाली? मुद्दाम केलंस ना तू? नाही अहो, मी सांगितलं की. बरं असू द्या, कारल्याची भाजी खाऊन घ्या. तशी बी ती रक्ताला लई चांगली असते. खाऊन घ्या. मला जेवायचं नाहीये. का नाही जेवायचं? मग का उपाशी राहायचंय का? मी उपाशी राहीन नाही तर काहीही करीन. आऊ आऊ आऊ, असं काय करताय? अन्न म्हणजे परमेश्वर आहे आणि परमेश्वरापेक्षा मोठा आहे काय तुम्ही? तूच कर तुझ्या देवाची पूजा. मला जेवायचं नाही म्हणजे नाही. का नाही जेवायचं? मी तुम्हाला जेवल्याशिवाय सोडणार नाही. सुमे माझी वाट सोड. मी नाही सोडणार. बघा जे काय असेल ती दोघात मिटवून टाका. ते बांधताय कशाला? सुमे परत माझी वाट अडवलीस तर बघ. आऊ सुमे 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 अगं मुद्दाम कारल्याची भाजी आणलीस ना तू? आऊ नाही. मग कुठे आहे मेथीची भाजी? मग मेथीच्या भाजीची कारल्याची भाजी कशी झाली? आऊ असं काय करताय? अन्न म्हणजे परमेश्वर आहे आणि परमेश्वरापेक्षा मोठा आहे काय तुम्ही? तूच कर तुझ्या देवाची पूजा. मला जेवायचं नाही म्हणजे नाही. अगं सुमे, सासरच्या माणसासंगत भांडण करू नये. मामाजी, मी दुसऱ्या कुणासंगत भांडण केलेलं नाही. माझ्या नवऱ्या संकटच केले. मग नवऱ्या संगत भांडण करू नये. नवराचा भाव खात असेल तर मग डोसकं फिरणार नाही तर काय? अगं पण आपलं डोसकं गार ठेवावं सुमे. अगं डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवली ना की संसार सुखाचा होतो बघ. आता हिथनं पुढं भामाजी काय सांगते ती नीट ध्यानात ठेव बघ सुमे. मी परत गेली तर म्हणजे तू काय परत जाणार नाहीस का काय? नाही जाणार. पायलटनं माझ्या अण्णाचा अपमान केलाय. आजवर कुणीच केला नव्हता. आता जेवणासाठी तू संसार मोडणारच का सुमे? संसार मोडायचं कुठं म्हणले मी? पण मी परत बी जाणार नाही. अगं पण का सुमे?
मला लय राग आलाय. अगं सुमे, रागन भीक माग, उगं नाटकं करू नको. गप जा बघू सासरी. मी जाणार नाही. आता काय करायचं ह्या पोरीला? माझं ठरलंय, मी जाणार नाही म्हणजे नाही. तात्या, तुम्ही बबनला फोन करून सांगा माझे कापड आणायला. तुम्ही तात्या, भामाजी आता काय करायचं ग? आता काय करायचं? वाढत जाणार, तुम्ही भडकणार, मग जावाय बापू भडकणार. हे असं करत 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 वाढत जाणार. सासूरची मंडळी नाराज होणार, मग ती भडकणार, मग सुमीला काय बाय बोलणार, मग सुमीला काय बाय बोलली की सूर्या भडकणार, मग ही हे असं वाढत वाढतच जाणार. मग 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 हे प्रकरण पोलिसात जाणार आणि पुरीला छळत्यात म्हणून तू केस टाकणार. पण मी का केस टाकता? आता सुमीला छळत्यात म्हणल्यावर तू केस नाही का टाकणार? होय होय. मग काय होणार? मग काय होणार? घ्या गाडी मोड. काय गाडी मोड काय घ्या? त्यासाठी लगीन केलंय काय? एवढं कळतंय तर मग जा की सासरी. हा नाही, मी जाणार नाही. मला आज लय वाईट वाटले. पायलट असं करलं असं कधीच वाटलं नव्हतं मला. अगं पण सुने, सुमे अगं आता काय करायचं भामाजी? जावाय बापू संगड बोलून घे बाबा तू आता. साहेब मी काय म्हणतो म्हणू का? बोल. ते हे तुम्ही आता सुमी सगळं भांडू नका. मी भांडतोय? नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं अहो, पण चिडाचिडी दूध मी पडे कशाला उगाच म्हणून म्हणलो. अरे समर, ए समर, आलो आलो. अरे जरा इकडे ये की रे बाळा. अरे ते ना ग, सुमी कुठे आहे र? असेल घरातच. अरे नाही आलेली. अरे मला वाटलं तुम्ही दोघं बी संगत याल भांडणं मिटवून. नाही अहो. हा, गेली कुठं म्हणायची ती? फक्त रिंग वाजते, उचलतच नाहीये ती. काही सुमी पण का नाही, दुपारी अहो जरा भांडणं झाली तर असं डोक्यात राग घालून कुठे गेली असेल. काय म्हणजे परत भांडण झालं का? होय. आता हाय का? हा, अरे परत कर फोन तिला. कुठं गेली असेल ही? हॅलो. अहो जावाय बापू, तुम्ही इकडे आली आहे माझ्याकडे. थँक गॉड. कधी आली तिकडे? अहो आली दुपारीच. तुमच्यात काय वाद झाला का? हा जरा जरा रागात येते, रुसली या. मी उद्या आणून सोडतो सकाळी. हा काय काळजी करू नका. हा ठेवू का फोन मग मी? हो. बघितलंस बोयाजी, काय झालं रे? आपल्या सगळ्यांना इथे काळजी टाकून तिकडे माहेरी जाऊन बसली सुमी. तू गप बस. तुला कसली आली काळजी? आ, मी सांगितलं तेव्हा सुमीचं तुझ्या ध्यानात आलं. अगं पण यात सुमीची चूक आहे हे मान्य आहे का नाही तुला? अशी न सांगता गेलीच कशी ती? काय मग आपलं तेच खरं करत असते सुमी. अरे पण ऐकून तर काय म्हणायचं बाई ह्या पोराला तरी. आजी मला ऐक ना, या दोघांचं गणितच कळत नाही बा. ते काय नाही बघ बाबा, हे भांडण मिटलंच पाहिजे बघ ह्या दोघांचं. अहो पण कसं? दोघातलं कोणच माघार घ्यायला तयार नसते. हे बघ, एक काम कर, तू घरी जा आणि मी सांगते तसं कर. मी उद्या यांचं भांडण मिटवणार म्हणजे मिटवणार बघ. तू जा.